हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 1 या टेक्स्टबुकमधील जे क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत ते आपण पाहणार आहोत. एक सगळ्यात पहिल्यांदा नोट, तर सगळेच क्वेश्चन इम्पॉर्टंट असतातच, पण त्यातल्या त्यात जे काही महत्त्वाचे आहेत किंवा मी असे क्वेश्चन निवडलेले आहेत की सपोज एखादा प्रॅक्टिस सेट आहे, त्यामधले 4-5 क्वेश्चन्स असे असतात की जे सेम पॅटर्नमध्ये असतात. सो त्यातल्या त्यात कुठला थोडासा अवघड पॅटर्न आहे किंवा विचारला जाऊ शकतो तो क्वेश्चन मी निवडलेला आहे. मात्र तुमच्याकडे जर वेळ असेल, आता सध्याही तुमच्याकडे अजून अराउंड 55 to 60 डेज आहेत, जर आपण 15 मार्चला एक्झाम आहे असं घेतलं तर. सो दॅट्स वाय तुम्ही सगळे क्वेश्चन्स आरामात सॉल्व करू शकता, कारण 50-60 दिवस खूप असतात एवढेसे प्रश्न सोडवण्यासाठी. खरं तर ते एवढेसे नाही आहेत, बट तरीही तुम्ही जर ठरवलं तर नक्की सॉल्व करू शकता. बट त्यातल्या त्यात जे काही इम्पॉर्टंट आहेत ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल, MCQसाठी प्रॉब्लेम सेटमधले जेही सगळे MCQs आहेत, ऑल सगळे MCQs, तर ते सगळेच इम्पॉर्टंट आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे सॉल्व्ड एक्झाम्पल्समध्ये तुम्ही जर पाहिलं तर काही ॲक्टिव्हिटीजही आहेत, म्हणजे सॉल्व्ड एक्झाम्पल्समध्येही आहेत, टेक्स्टबुकच्या प्रत्येक लेसनमध्ये आहेत, आणि प्रॅक्टिस सेट आणि प्रॉब्लेम सेटमधले सगळ्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज महत्त्वाच्या आहेत, कारण त्या तुम्हाला टेक्स्टबुकमधून कशाही विचारल्या जाऊ शकतात, कोणत्याही ठिकाणी ब्लँक देऊन विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे थर्ड पॉईंट असा की बरेच जण सॉल्व्ड एक्झाम्पल्स स्किप करतात, तर प्लीज सॉल्व्ड एक्झाम्पल्स स्किप करू नका, कारण सॉल्व्ड एक्झाम्पल्समधले पण असे बरेचसे प्रश्न आहेत की जे खूप महत्त्वाचे आहेत आणि खूप इम्पॉर्टंट आहेत आणि म्हणजे वेगळ्या पॅटर्नचे आहेत. सो दॅट्स वाय ते प्रश्न तुम्ही नक्की सॉल्व करा. लेटेस्ट से की काही इम्पॉर्टंट प्रश्न, बट याच्या व्यतिरिक्त तुम्हाला सगळे प्रश्न सॉल्व करायचे आहेतच एकदा तरी किमान. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर फर्स्ट हे जे सॉल्व्ड एक्झाम्पल आहे याच्या संदर्भात तुम्ही ऑलरेडी 9thमध्ये वगैरे अभ्यास केलेला आहे, बट तरीही तुम्ही जर पाहिलं तर हे जे एक्झाम्पल आहे सॉल्व्ड एक्झाम्पल सेकंड ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये आहे. हे एक्झाम्पल आणि आधीचे एक्झाम्पल मेथड सेम आहे, त्याच्यामुळे तुम्ही जर हे सॉल्व केलं तर तुम्हाला ते पण सॉल्व करता येऊ शकतं. सो असे काही प्रश्न मी निवडलेले आहेत. सो हे तुम्ही इम्पॉर्टंट म्हणून मार्क करा, कारण हे ॲक्टिव्हिटी फॉर्ममध्येही आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी जर ॲक्टिव्हिटी फॉर्ममध्ये दिलं तर कसं येऊ शकतं, जर 6 ब्लँक्स असतील म्हणजे 6 बॉक्सेस असतील तर ते 3 मार्क्ससाठी, 4 बॉक्सेस असतील तर ते 2 मार्क्ससाठी. ओके, म्हणजे हाफ मार्कला एक बॉक्स असणार आहे. सपोज की आता या ठिकाणी मी असेही क्वेश्चन्स घेतले जे रिड्यूस सिलॅबसमधले आहेत. सो तुम्ही रिड्यूस सिलॅबस प्लीज चेक करा आणि त्यामधले क्वेश्चन्स स्किप करा, कारण मी या ठिकाणी सांगताना सगळेच क्वेश्चन सांगणार आहे, बट तुम्हाला रिड्यूसमधले स्किप करायचे आहेत, कारण तुम्हाला रिड्यूस सिलॅबस माहिती आहे असं मी सपोज केलं आहे. नेक्स्ट आहे सेम पॅटर्न आहे या क्वेश्चनसाठी देखील. नेक्स्ट आहे इथे जर तुम्ही पाहिलं तर या क्वेश्चनमध्ये देखील तुम्हाला ॲक्टिव्हिटीज पाहायला मिळत आहेत. सो हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्ही हा प्रश्न इझिली सॉल्व करत असाल तर तुम्हाला हाही प्रश्न सॉल्व करता येणार आहे. ओके, सो दोन्ही सेम आहेत, दॅट्स मी एकालाच मार्क केलं आहे. नेक्स्ट जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर पहिल्याच प्रॅक्टिस सेटमधील जो क्वेश्चन नंबर 4 आहे, 6 आहे आणि 7 आहे, हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. इथपर्यंत जे सगळे प्रश्न आहेत ते सगळे या 2 क्वेश्चनच्या पॅटर्नवरती आधारित आहेत, बट हे जे 2 प्रश्न आहेत हे थोडेसे वेगळ्या पॅटर्नवरचे आहेत. सो तुम्ही 7th आणि 8th पैकी कोणताही एक सॉल्व करू शकता, जस्ट फॉर प्रॅक्टिस. ओके, बाकी तुम्हाला सगळे सॉल्व करायचे आहेतच. आणि या ठिकाणी या 1 to 6 पैकी मला जरा हे वेगळे वाटले होते, सो तुम्ही हे दोघं सॉल्व करून पाहू शकता. हा त्यातल्या त्यात जरासा अजून वेगळाच आहे, सो हा एक तुम्ही सॉल्व करून पाहायचा आहे. नेक्स्ट आहे ग्राफमध्ये जर आपण पाहिलं तर ॲक्टिव्हिटीवरती खूप सारे प्रश्न येऊ शकतात, कारण या ठिकाणी तुम्हाला 4 ब्लँक्स आहेत आणि इथे पण 4 आहेत. सो साधारणतः हा प्रश्न तुम्हाला 6 ब्लँक्समध्ये कन्वर्ट करून 3 गुणांसाठी वगैरे येऊ शकतो. ओके, त्यासोबतच प्लॉटिंग करायचं आहे. प्लॉटिंगसाठी तुम्हाला हा क्वेश्चन हॉट्समध्येही येतो. सगळे हॉट्स क्वेश्चन इम्पॉर्टंट आहेतच. सो तुम्ही हा एक क्वेश्चन करणार आहात आणि या उरलेल्या 5 पैकी तुम्हाला जो हवा असेल तर तुम्ही कोणताही एखादं सॉल्व करू शकता, कारण बाकी सगळे सेम पॅटर्नचे आहेत. सो एकदा का तुम्हाला पॅटर्न किंवा मेथड कळलं की तुम्ही त्यानुसार बाकीचे सॉल्व करू शकता. सिमिलरली हे येणार आहे ॲक्टिव्हिटीमध्ये, सो हे इम्पॉर्टंट आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे डिटर्मिनंट्समध्ये हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे, म्हणजे तुम्ही डिटर्मिनंट्स कसं फाइंड आउट करता, तर A × D - C × B. ओके, किंवा B × C. तर अशा पद्धतीने आपण डिटर्मिनंट्स फाइंड आउट करतो. सो याच्यामध्ये तुम्ही सॉल्व्ड एक्झाम्पल्समधला हा एक सॉल्व करा, कारण बऱ्याचदा हे कसं सॉल्व करायचं अंडररूटमधलं याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. सो दॅट्स वाय प्रॅक्टिस म्हणून तुम्ही थर्ड क्वेश्चन पाहणार आहात, जो की सॉल्व्ड एक्झाम्पलमधला आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ही ॲक्टिव्हिटी नाही ॲक्च्युली ही, पण हे तुम्हाला कसं सॉल्व केलं जावं क्रॅमर्स मेथडने हे सांगितलेलं आहे. सो क्रॅमर्स मेथडच्या आधारे सगळ्यात पहिल्यांदा तर इक्वेशन या फॉर्ममध्ये असायला पाहिजे. मग तुम्ही डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहात विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि वाय, आणि मग तुम्ही एक्स आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहात. सो ही एक मेथड आहे की क्रॅमर्स मेथडने आपण कसं सॉल्व करतो. सो जर तुम्हाला हे माहिती असेल तर तुम्ही सगळे जे एक्झाम्पल्स आहेत क्रॅमर्सवरती आधारित तर ते सॉल्व करू शकता. नेक्स्ट आहे पेज नंबर 14वरती. या ठिकाणी हे जे एक्झाम्पल आहे
हे एक्झाम्पल सॉल्ड आहे आणि याच्यामध्ये कुठेही ब्लँक्स वगैरे नाही आहेत. सो जर तुम्हाला हे एक्झाम्पल कळलं तर तुम्ही हे ब्लँक्सवाला आरामात सॉल्व करू शकता. ओके, कारण ॲक्टिव्हिटीवाले सगळे एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहेत. सो तुम्ही इधर फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करा किंवा इधर सेकंड एक्झाम्पल सॉल्व करा. ओके, नेक्स्ट आहे ॲक्टिव्हिटी नंबर 2. ॲक्टिव्हिटी नंबर 2 पण खूप महत्त्वाची आहे, कारण ही बऱ्याचदा विचारलेली आहे जे प्रॅक्टिस पेपर्स असतात तर त्यामध्ये. सो ही ॲक्टिव्हिटी महत्त्वाची आहे, सो तुम्ही हे करणार आहातच. नेक्स्ट आहे प्रॅक्टिस सेट 1.3. यामध्ये जर तुम्ही आधीचे सॉल्ड एक्झाम्पल्स केले असतील तर हे काही करायची गरज नाही आहे, हे तुम्हाला आरामात सॉल्व करता येईल. नेक्स्ट आहे जरासं हे फ्रॅक्शनमधलं आहे किंवा डिफरंट आहे. सो याच्यामध्ये बऱ्याचदा ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये वगैरे चुका होऊ शकतात. सो दॅट्स वाय तुम्ही हे एकदा सॉल्व करून पहा. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3. यामध्ये सगळे क्वेश्चन्स सेमच प्रकारचे आहेत. सो तुम्ही कोणतेही 1-2 सॉल्व करू शकता जेणेकरून तुमच्या पॅटर्न लक्षात येईल. सो 6 जरासा वेगळा आहे, फ्रॅक्शनमध्ये आहे, त्याच्यामुळे तुम्ही हा एक सॉल्व करा आणि एक साधा म्हणजे विदाऊट फ्रॅक्शन एक सॉल्व करू शकता. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे याच्यामध्ये आय थिंक की हे रिड्यूस्ड आहे, बट तरीही तुम्ही एकदा चेक करा. रिड्यूस्ड असेल तर करायची अजिबात गरज नाही आहे, तुम्ही टोटली स्किप करू शकता, पण तरीही इम्पॉर्टंट आहे. सो दॅट्स वाय मी सांगते. रिड्यूस्ड असेल तर अजिबात करायचं नाही आहे. मी रिड्यूस सिलेबस नाही चेक केला आहे, सो दॅट्स वाय तुम्ही चेक करून स्वतःहून टिकमार्क करू शकता. सो त्यात हा महत्त्वाचा आहे आणि आय थिंक हे पूर्ण रिड्यूस आहे, सो तुम्ही हे सोडून देऊ शकता. नेक्स्ट आहे ॲक्टिव्हिटी. ही ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे, कारण तुम्हाला एज वगैरे फाइंड आउट करण्यासाठी येऊ शकतं. सो तुम्ही फर्स्ट ॲक्टिव्हिटी सॉल्व करणार आहात. नेक्स्ट आहे हा जो क्वेश्चन आहे हा तुम्हाला OEQमध्ये येऊ शकतो, म्हणजे ओपन एंडेड क्वेश्चन्स. म्हणजेच काय, तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे की एक ट्रायंगल आहे ज्याची पेरिमीटर 40 आहे, सॉरी एक रेक्टँगल आहे ज्याची पेरिमीटर 40 आहे आणि लेंथ आणि ब्रीडथमध्ये काहीतरी रिलेशन दिलेलं आहे. सो हेच तुम्हाला जर क्वेश्चन नंबर लास्ट जो तुमचा क्वेश्चन आहे 3 मार्क्सवाला, जो की ज्याला आपण म्हणतो की तो बाहेरून येतो, टेक्स्टबुकच्या बाहेरून येतो पण सिलेबसवरती आधारित असतो, तर हा जो क्वेश्चन आहे यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात की तुम्हाला मनाने ट्रायंगल घ्यावा लागेल, मनानेच लेंथ घ्यावी लागेल, प्रश्न तयार करावा लागेल आणि मग सॉल्व करावा लागेल. तर ते प्रश्न कसे तयार करायचे किंवा तयार केलेला प्रश्न कसा सोडवायचा त्यासाठी तुम्ही याचा रेफरन्स घेऊ शकता. ओके, कारण ते साधे असतात. तुम्हाला कोणत्याही 2 क्वांटिटीज दिल्या जाऊ शकतात. सपोज की एक 40 आहे आणि सपोज की दुसरी क्वांटिटी 20 आहे. सो तुम्हाला 40 आणि 20 मिळून काहीतरी एखादं लिनियर इक्वेशन किंवा एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं असतं. मग त्यासाठी तुम्ही रेक्टँगलवाले किंवा स्क्वेअरवाले किंवा ट्रायंगलवाले असे काही एकदम सोपे प्रश्न तयार करू शकता आणि इझिली सॉल्वही करू शकता. सो त्यासाठी प्रॅक्टिस म्हणून हा प्रश्न. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हा घड्याळवाला. याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला सेल ऑफ फर्स्ट डे, सेल ऑफ सेकंड डे वगैरे दिलेला आहे आणि याच्या आधारे तुम्हाला सेलिंग प्राईस फाइंड आउट करायची आहे. तर बऱ्याचदा सेलिंग प्राईस कशी फाइंड आउट करायची वगैरे यामध्ये कन्फ्युजन असतं. तर त्यासाठी हा प्रश्न सॉल्ड एक्झाम्पल नंबर 2 आणि याच्यामध्ये तुम्हाला बरंचसं काही अजून एक्स्ट्रा नॉलेज देखील मिळेल की आपण कशा पद्धतीने व्हॅल्यूज फाइंड आउट करतो किंवा त्यासोबतच सेलिंग प्राईस काय आहे किंवा कंपॅरिझन एक कसं करतो, कारण या ठिकाणी 2 क्वांटिटीज आहेत. सो एक्सची व्हॅल्यू, वायची व्हॅल्यू वगैरे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रिव्हर बोट प्रॉब्लेम. हे प्रॉब्लेम्स खूप महत्त्वाचे आहेत, कारण याच्यावरती आधारित प्रश्न तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये एवढे पाहायला नाही मिळणार. त्याच्यामुळे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला हा प्रश्न आला तर याच्याशी निगडीत जेही काही प्रश्न तयार होतील ते सगळे प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. त्याच्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. सोबतच हा ॲक्टिव्हिटी फॉर्ममध्येही येऊ शकतो, जसं की या ठिकाणी बॉक्सेस वगैरे दिलेले आहेत. त्याच पद्धतीने तुम्हाला यासाठी हे बॉक्सेस वगैरे दिले जाऊ शकतात. पण हा प्रश्न खरंच खूप महत्त्वाचा आहे, सो तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आफ्टर दॅट नेक्स्ट हा पण क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर पाहिलं तर फर्स्ट लेसनमधले सॉल्ड एक्झाम्पल्स जे वर्ल्ड प्रॉब्लेम्स आहेत प्रॅक्टिस सेटमधले किंवा प्रॉब्लेम सेटमधले, हे सगळेच महत्त्वाचे आहेत, कारण सगळ्यामध्येच व्हॅल्यू फिरून वगैरे प्रश्न येऊ शकतात आणि सगळेच इम्पॉर्टंट आहेत असं आपण म्हणू शकतो, कारण ते इझी पण आहेत आणि थोडेसे विचार करायला लावणारे पण आहेत. सो तुम्हाला ते प्रश्न नक्की सॉल्व करता आले पाहिजेत. त्यासाठी गरजेचं आहे की याची प्रॅक्टिस करणं. सो हा प्रश्न आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे यामध्ये तुम्हाला जसं की इथे दिलेलं आहे हंड्रेड्स, टेन्स आणि युनिट्स तिन्ही प्लेसेस दिलेले आहेत. मे बी तुम्हाला क्वेश्चनमध्ये फक्त हंड्रेड्स आणि युनिट्स येऊ शकतं किंवा फक्त टेन्स आणि युनिट्स दिलं जाऊ शकतं. बाकीचं तुम्हाला स्वतःहून ॲज्युम वगैरे करायचं असेल असेही प्रश्न यामध्ये येऊ शकतात. सो त्यासाठी रेफरन्स म्हणून हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ही पूर्ण एक्सरसाइज खूप इम्पॉर्टंट आहे. VIP व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहेत. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर हा सगळ्यात इझीमध्ये येऊ शकतो. नेक्स्ट आहे ॲक्टिव्हिटीच्या फॉर्ममध्ये येऊ शकतो. बाकीचे जे उरलेले आहेत आणि हा जो 6th वन आहे हा खूप जास्त गुणांसाठी वगैरे येऊ शकतो, कारण हा थोडासा डिफिकल्टी लेवल हाय असणारा प्रश्न आहे. त्यासोबतच हा प्रश्न
एक खूप महत्त्वाचं आहे, तुम्ही नवनीतच्या वगैरे प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिले तर अशाच पॅटर्नचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. सो ही पूर्ण प्रॅक्टिस सेट खूप महत्त्वाची आहे आणि याच्यामध्ये जास्तही काही अवघड प्रश्न नाही आहेत. तुम्ही जर या ठिकाणी 4th क्वेश्चनपर्यंत पाहिलं तर सगळं अतिशय इझी आहे, स्मूथली तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फक्त 5th आणि 6th जरासा डिफरंट आहे आणि याच्यावरतीच आधारित काही व्हॅल्यूज वगैरे बदलून तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम सेटमधले सगळे MCQs तुम्हाला करायचेच आहेत. सगळेच MCQs महत्त्वाचे आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट जर पाहिलं तर ग्राफचे प्रश्न तुम्ही ऑलरेडी प्रॅक्टिस सेटमध्ये केलेले आहेत. सो हा तुम्ही स्किप केला तरी चालू शकतं, पण जर प्रॅक्टिस सेटमध्ये केलं असेल तर हा स्किप करू शकता. नेक्स्ट आहे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं आहे, तर हे 3rd इक्वेशन घेऊ शकता. बऱ्याचदा जेव्हा आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायला घेतो तेव्हा आपण 30ला इकडे शिफ्ट करत नाही, किंवा जी पण Cची व्हॅल्यू असेल या ठिकाणी 30 आहे, बाकीची काही असू शकते. सो आपण बऱ्याचदा शिफ्ट करणं विसरतो आणि मग एक्झाम्पल सोडवायचं कसं हेच कळत नाही. सो दॅट्स वाय 3rd वन थोडंसं इम्पॉर्टंट आहे. डिटर्मिनंट्स तुम्हाला फाइंड आउट करता येत असतीलच, कारण ऑलरेडी प्रॅक्टिस सेटमध्ये किंवा सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये हे क्वेश्चन्स मी ॲड केलेले आहेत. नेक्स्ट आहे क्रॅमरच्या मेथडने तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. यामधला 3rd एक्झाम्पल आणि 5th एक्झाम्पल महत्त्वाचं आहे, कारण याचा पॅटर्न वेगळा आहे. ओके, सो दॅट्स वाय हे 2 एक्झाम्पल्स वेगळे आहेत आणि ते तुम्ही सॉल्व करायचे आहेत. नेक्स्ट आहे 6th एक्झाम्पलमध्ये अगेन चेक करा की हे रिड्यूस्ड आहे की नाही. रिड्यूस्ड असेल तर तुम्ही स्किप करू शकता. याच्यामध्ये हा एक क्वेश्चन महत्त्वाचा आहे. त्यासोबतच तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी हा क्वेश्चन एक थोडासा इम्पॉर्टंट आहे, कारण खाली दोन्ही व्हॅल्यूजचा प्रोडक्ट घेतलेला आहे. ओके, सो दॅट्स वाय 3rd आणि 5th क्वेश्चन महत्त्वाचा आहे. इधर तुम्ही 3rd सॉल्व करा किंवा 4th सॉल्व करा. सो 3rd किंवा 4th तुम्ही ऑप्शनमध्ये घेऊ शकता. नेक्स्ट आहे 7th क्वेश्चन, अगेन ॲक्टिव्हिटी फॉर्ममध्ये आहेत. ॲक्टिव्हिटी फॉर्ममधले सगळेच प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यामुळे हाही प्रश्न इम्पॉर्टंट आहे ऑब्वियसली. नेक्स्ट आहे सेम अगेन कांताबाई प्रश्न आणि आकांक्षा, हे दोन्ही प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. कांताबाईमध्ये थोडंसं कॉम्प्लिकेशन्स आहेत, सो तुम्ही ते खूप जास्त चांगलं प्रॅक्टिस करा, कारण याच्यामध्ये म्हणजे 1.5 kg वगैरे आहे. सो व्हॅल्यूज घेताना कन्फ्युजन होतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे तर ॲक्टिव्हिटीमध्ये आहे, सो तुम्हाला हे करायचं आहेच. नेक्स्ट आहे ते म्हणजे 4th क्वेश्चन. हा 4th क्वेश्चन जर तुम्ही प्रॅक्टिस सेटमधले सॉल्व केले असतील क्वेश्चन्स तर तुम्ही हा स्किप करू शकता, कारण एज रिलेटेड प्रॉब्लेम्स ऑलरेडी प्रॅक्टिस सेटमध्ये आहेत. बट फॉर एक्स्ट्रा प्रॅक्टिस जर सपोज की हा प्रश्न आहे असा आलाच तर त्यासाठी तुम्हाला कसं सॉल्व करायचं हे माहिती पाहिजे. नेक्स्ट आहे रेशोवाले प्रश्न. हा प्रश्न प्रॅक्टिस सेटमध्ये नव्हता, सो हा खूप इम्पॉर्टंट आहे. अशा पद्धतीचा एकतरी प्रश्न तुम्हाला आलाच पाहिजे. आणि नेक्स्ट आहे हा 6th क्वेश्चन, तर खूपच महत्त्वाचा आहे. थोडासा वेगळा प्रश्न आहे, सो त्याच्यामुळे तुम्ही हा नक्की सॉल्व करणार आहात. आणि तसंही हा हॉट्स कॅटेगरीमध्ये येतो, म्हणजे हाय ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन्स आहेत, सो तुम्ही याला नक्की सॉल्व करणार आहात. नेक्स्ट आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे की मॅक्सिमम पॉवर काय असते, 2 असते, आणि ते आपण फक्त एकच जे व्हेरिएबल आहे तर ते वापरतो. ओके, आणि लिनियर पॉलिनॉमियल्समध्ये किंवा लिनियर इक्वेशन्समध्ये मॅक्सिमम पॉवर काय असते, 1 असते, आणि त्या ठिकाणी आपण 2 व्हेरिएबल्स वापरतो, एक्स आणि वाय किंवा एम आणि एन जे पण असेल ते. सो याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर सगळ्यात पहिल्यांदा इथे तर तुम्हाला दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे ओळखण्यासाठी दिलं आहे. सो हे मे बी तुम्हाला 2 मार्क्ससाठी वगैरे ऑब्जेक्टिव्हमध्ये विचारलं जाऊ शकतं. सो तुम्ही इझिली डिसाईड करू शकता, इथे पॉवर 2 आहे आणि एकच व्हेरिएबल आहे, सो हे इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे. या ठिकाणी पण पॉवर 2 आहे आणि एकच व्हेरिएबल आहे, सो हे क्वाड्रॅटिक आहे. सो हे सगळे इझी आहेत, मात्र 4th तुम्हाला आधी सॉल्व करावं लागेल आणि मग तुम्हाला ते इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे की नाही हे फाइंड आउट करावं लागेल. सो दॅट्स वाय 4th तुम्ही सॉल्व करणार आहात. म्हणजे जे अवघड आहे, जे तुम्ही याच्या आधी सॉल्व नाही केले ते बेसिकली तुम्ही सॉल्व करणार आहात. नेक्स्ट एक प्रकार आहे तो म्हणजे असा की तुम्हाला एक्स आणि म्हणजे एक्सच्या व्हॅल्यूज दोन्ही दिलेल्या आहेत, तर या 2 व्हॅल्यूजपैकी कोणती एक्सची करेक्ट व्हॅल्यू आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. सो अशा पद्धतीचा हा एक प्रश्न तुम्ही सोडवू शकता. हे एक एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता. नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये जर एखादा टर्म मिसिंग असेल तर तो कसा फाइंड आउट करायचा, यासाठी हे इक्वेशन खूप महत्त्वाचं आहे आणि त्यातल्या त्यात हे ॲक्टिव्हिटी फॉर्ममध्ये असल्यामुळे ते जास्तच महत्त्वाचं आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्टमध्ये पुन्हा या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर प्रॅक्टिस सेटमध्ये काही थोडे वेगळे प्रश्न आहेत. फॉर एक्झाम्पल हा ओपन एंडेड क्वेश्चन आहे, तुम्हाला कोणतेही 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहायला येऊ शकतात. नेक्स्ट आहे ते तुम्ही इझिली सॉल्व करू शकता, सो दॅट्स मी त्याला मार्क नाही केले. नेक्स्ट आहे तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे की नाही हे ओळखायचं आहे, तर यासाठी पण हा एक क्वेश्चन महत्त्वाचा आहे. हे पण तुम्हाला ज्याप्रमाणे सॉल्ड एक्झाम्पलमध्ये आहे त्याचप्रमाणे प्रॅक्टिस सेटमध्ये आहे, सो तुम्ही दोघांपैकी कोणतं पण एखादं सॉल्व करू शकता. नेक्स्ट आहे हे जरासं फ्रॅक्शन फॉर्ममध्ये आहे, सो हे एक इम्पॉर्टंट आहे. सो तुम्ही इधर 3rd सॉल्व करा किंवा तुम्ही 4th सॉल्व करा. नेक्स्ट आहे थर्ड क्वेश्चनमध्येही तुम्हाला काय करायचं आहे, तर ax² + bx + c याच्या फॉर्ममध्ये a, b आणि cच्या व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. सो हे इझी आहे, तुम्ही इझिली हे थोडंसं अरेंज करून लिहू शकता, बट हे तुम्हाला सॉल्व करावं लागेल. हेही तुम्हाला जरासं सायन्स वगैरे बदलावे लागतील आणि मग तुम्ही लिहू शकता.
सो दॅट्स वाय हे 2 क्वेश्चन्स महत्त्वाचे आहेत. बाकी तुम्ही हे जर तुम्हाला आले तर तुम्ही बाकीचे ॲज अ प्रॅक्टिस म्हणून सॉल्व करू शकता. नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला सेम आहे जसं की आपण सॉल्व्ड एक्झाम्पल्समध्ये पाहिलं आहे. जर तुम्ही सॉल्व्ड एक्झाम्पल्समधला क्वेश्चन सॉल्व केला असेल तर हा काही सॉल्व करायची गरज नाही आहे. नेक्स्ट आहे 5th आणि 6th ऑलमोस्ट सेम आहेत. सो तुम्ही 6th सॉल्व करू शकता. या ठिकाणी तुम्हाला एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे आणि केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सिमिलरली इथेही तेच करायचं आहे. सो तुम्ही 6th किंवा 5thमधलं कोणतंही एखादं सॉल्व करू शकता. आय विल सजेस्ट की तुम्ही हे वाला सॉल्व करा ॲक्टिव्हिटीवालं, कारण ॲक्टिव्हिटीज इम्पॉर्टंट असतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इफ प्रोडक्ट ऑफ 2 नंबर्स इज 0 देन ॲटलिस्ट वन ऑफ देम इज 0. म्हणजे कोणतेही जेव्हा आपण 2 नंबरचं प्रोडक्ट घेतो तर तेव्हा त्यातल्या एखाद्या तरी नंबरचं काय असणार आहे 0 प्रोडक्ट 0 त्यातला एखादा तरी नंबर काय असणार आहे 0 असणार आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सॉल्व्ड एक्झाम्पल्समधलं हे जे एक्झाम्पल आहे या म्हणजे हा जो प्रश्न आहे यामधलं तुम्ही कोणतंही एक्झाम्पल एखादं सॉल्व करून पाहू शकता. फॉर एक्झाम्पल 5thवाला जरासा अवघड आहे. सो तुम्ही 5thवाला सॉल्व करून पहा, कारण यामध्ये अंडररूट वगैरे घ्यायचं आहे. सो तुम्हाला या व्हॅल्यूज घेऊन फॅक्टरायझेशन करता आलं पाहिजे. यासाठी 5th वन एक सॉल्व करा आणि एक कोणतंही या 5पैकी एक कोणतंही तुम्ही सॉल्व करू शकता. या चौघांपैकी कोणतंही एक आणि 5th वन सॉल्व करा. आय वुड सजेस्ट की तुम्ही सगळे सॉल्व करून पहा, कारण प्रत्येकाचा पॅटर्न थोडा वेगळा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्ही जर सॉल्व्ड एक्झाम्पल सगळे सॉल्व केले असतील तर प्रॅक्टिस सेटमधलं तुम्ही फक्त 5th आणि 7th इझिली सॉल्व करू शकता. आणि 7th पुन्हा एकदा ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे. नेक्स्ट आहे 8th क्वेश्चन महत्त्वाचा आहे. हॉट्समध्ये येतो हा क्वेश्चन, त्याच्यामुळे अजूनच महत्त्वाचा आहे. बाकीचे क्वेश्चन्स तुम्ही इझिली सॉल्व करू शकता ॲज पर सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट आहे पुन्हा एकदा एक सॉल्व्ड एक्झाम्पल. तुम्ही याच्यामधलं कोणतंही एखादं सॉल्व्ड एक्झाम्पल घेऊ शकता. मी फर्स्ट सिलेक्ट केले, असंच तुम्हाला एक आयडिया यावी की कशा पद्धतीने आपण हे सॉल्व करतो यासाठी. सो यामध्ये तुम्हाला बेसिकली एक 5x² - 4x - 3 दिलं आहे आणि याच्या आधारे तुम्हाला व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. ओके, एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो एक्सच्या कोणत्या 2 व्हॅल्यू येतात, कशा पद्धतीने येतात हे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. इधर तुम्ही काय करू शकता, असं सॉल्व करू शकता किंवा तुम्ही स्क्वेअर मेथडने करू शकता. आय थिंक की कम्प्लिटिंग दी स्क्वेअर मेथड रिड्यूस आहे. सो तुम्ही फॅक्टरायझेशनने वगैरे सॉल्व करू शकता किंवा फॉर्म्युला मेथडने सॉल्व करू शकता. सो हे पूर्ण रिड्यूस आहे. सो याच्यामधलं काही करायची गरज नाही आहे. बट तरीही तुम्हाला करायचं असेलच तर तुम्ही याच्यामधलं कोणतंही एखादं एक्झाम्पल सॉल्व करून पाहू शकता. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला मेथड वापरायचा आहे आणि त्याच्या आधारे क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. सो त्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे तर हा आहे फॉर्म्युला. ओके, सो याच्या आधारे तुम्ही क्वेश्चन सॉल्व करणार आहात. सो हा जो फॉर्म्युला आहे तर याच्यामध्ये तुम्ही एकदा जी या ठिकाणी पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे ती एकदा पॉझिटिव्ह घेता एकदा निगेटिव्ह घेता. सो तुम्हाला ॲट दी एंड 2 आन्सर्स मिळतात. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या सॉल्व्ड एक्झाम्पल्सपैकी तुम्ही कोणतंही सॉल्व करू शकता. फर्स्ट वन घेऊ शकता किंवा तुम्ही याच्यामधलं कोणतंही एखादं सॉल्व्ड एक्झाम्पल जे आहे तर ते सॉल्व करू शकता. कुठे होतो आपण, या इथे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इथे तुम्हाला 2, 3 एक्झाम्पल्स आहेत. ओके, सो 3पैकी तुम्ही कोणतेही घेऊ शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रॅक्टिस सेट 2.4. यामध्ये एकतर तुम्हाला पहिल्यांदा जनरल फॉर्ममध्ये इक्वेशन लिहायचं आहे. सो हे बाकी तर इझी आहे, हे थोडंसं वेगळं आहे. सो तुम्ही याला ट्राय करू शकता. नेक्स्ट आहे सॉल्व करायचं आहे युझिंग फॉर्म्युला. तर या ठिकाणी पण 5th आणि 4th जरासे वेगळे आहेत. सो तुम्ही हे घेऊ शकता. नेक्स्ट आहे 3rd ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे. सो हे करणं इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युलाज पाहायला मिळतात. सो तुम्ही हे नोट डाऊन करून ठेवू शकता. नेक्स्ट हे पण खूप महत्त्वाचं आहे. हे तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला डिस्क्रिमिनंटचं नेचर फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे रिअल आणि इक्वल आहे की कसं आहे हे तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. आणि तुम्ही जर हे व्यवस्थित रीड केलं असेल तर तुम्ही हे इझिली करू शकता. नेक्स्ट आहे इथे पण पुन्हा एकदा तुम्ही कोणताही एखादा प्रश्न सॉल्व करू शकता. 1st, 2nd, 3rd, 4th वॉटेवर. फक्त एवढंच की तुम्ही जोही काही प्रश्न सॉल्व कराल तर तो असा निवडा की तो अवघड असला पाहिजे आणि त्याच्यामधून तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळालं पाहिजे. सो फॉर एक्झाम्पल या ठिकाणी अंडररूटमध्ये जर संख्या असेल तर मग कशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचं आहे, कम्पेअर करून मग कसं सॉल्व करायचं आहे हे तुम्हाला यामधून समजेल. सोबतच रूट फाइंड आउट केल्यानंतर रूट रिअल आहे का इक्वल आहे तेही तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला इथे ॲप्रॉक्सिमेटली 4 आपण बॉक्सेस घेऊया. 4 बॉक्सेस पाहायला मिळतात. सो असा प्रश्न 2 गुणांसाठी वगैरे येऊ शकतो. सो हाही महत्त्वाचा आहे. नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी जर अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर त्यासाठी 2 फॉर्म्युले दिलेत. खूप महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत हे दोन्हीही. सो तुम्ही याला मार्क करून ठेवू शकता. याच्या आधारे एक एक्झाम्पल आहे, हेही तुम्ही सॉल्व करू शकता. नेक्स्ट आहे अशा पद्धतीचं एक्झाम्पल तुम्हाला बऱ्याचदा विचारलं जाऊ शकतं की ज्या ठिकाणी तुम्हाला अल्फा बीटाची व्हॅल्यू ॲडिशनमध्ये वगैरे फाइंड आउट करायची असेल, मल्टिप्लिकेशनमध्ये फाइंड आउट करायची असेल तर ते हे प्रश्न आहेत. नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला केची व्हॅल्यू वगैरे फाइंड आउट करायची आहे आणि तेही तुम्हाला अल्फा प्लस बीटा हे वापरून फाइंड आउट करायचं आहे.
नेक्स्ट तुम्ही जर पाहिलं तर हा प्रश्न खूप वेगळा आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला वापरायचे आहेत अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचं, म्हणजे जो आपण ए क्यूब प्लस बी क्यूबचा फॉर्म्युला लिहितो तर तो तुम्हाला या ठिकाणी वापरायचा आहे. सोबतच अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा आहे. सो तुम्हाला हे फॉर्म्युला माहिती असले पाहिजेत आणि त्यासाठी हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये फॉर्म्युला देखील दिलेले आहेत. ओके, सो आफ्टर दॅट नेक्स्ट या काही व्हॅल्यूज आहेत की कशा फाइंड आउट वगैरे करायच्या. सो हे तुम्ही जस्ट नोट डाऊन करू शकता किंवा स्टार वगैरे मार्क करून ठेवू शकता. नेक्स्ट आहे या सॉल्ड एक्झाम्पल्सपैकी, म्हणजे हे जे सॉल्ड एक्झाम्पल आहे हे जर तुम्हाला येत असेल तर वेल अँड गुड, नसेल तर एकदा प्रॅक्टिस करा, कारण याच्यावरती आधारित बरेचसे क्वेश्चन्स आहेत प्रॅक्टिस सेटमध्ये. नेक्स्ट आहे यामध्ये तुम्हाला एक समरी पाहायला मिळेल या पूर्ण चॅप्टरची. नेक्स्ट हे खूप महत्त्वाचे आहेत, ॲक्टिव्हिटीवाले सगळे महत्त्वाचे आहेत. सो तुम्ही हे सॉल्व करू शकता. नेक्स्ट आहे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो यापैकी कोणतंही एखादे सॉल्व करू शकता. आय वुड सजेस्ट की हे सॉल्व करा, कारण या ठिकाणी पुन्हा एकदा रूट टूची वगैरे व्हॅल्यू आहे किंवा तुम्हाला हे व्यवस्थित अरेंज करावं लागेल. नेक्स्ट आहे तुम्हाला रूट्स फाइंड आउट करायचे आहेत आणि नेचर ऑफ रूट फाइंड आउट करायचं आहे. सो या तिघांपैकी तुम्ही कोणतंही एखादं सॉल्व करू शकता. तिघांची ही मेथड सेमच असणार आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन तयार करायचं आहे आणि तुम्हाला 2 रूट्स दिलेले आहेत. सो तुम्ही इधर थर्ड सॉल्व करा किंवा फोर्थ सॉल्व करा किंवा दोन्ही सॉल्व करा. नेक्स्ट आहे 5th एक्झाम्पल, हॉट एक्झाम्पल आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. रिड्यूस वगैरे झालं असेल तर तुम्ही स्किप करू शकता, बट रिड्यूस नसेल तर मात्र हे करणं गरजेचं आहे. तुम्हाला या ठिकाणी केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. नेक्स्ट आहे 6th क्वेश्चन, अल्फा आणि बीटा हे रूट्स आहेत या इक्वेशनचे, तर मग तुम्हाला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला येत असला पाहिजे. त्यासोबतच अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इथे पण तुम्हाला फॉर्म्युला येत असला पाहिजे आणि त्यासाठीच या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला सगळे फॉर्म्युला वगैरे दिलेले आहेत. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला या ठिकाणी रूट्स फाइंड आउट करायचे आहेत आणि रूट्स तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. सो दॅट्स वाय तुम्ही यापैकी फक्त सेकंड क्वेश्चन सॉल्व केला तरीही चालेल. नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन. तर या ठिकाणी सगळे सॉल्ड एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहेत. फॉर एक्झाम्पल हे सॉल्ड एक्झाम्पल असं आहे की 360 किलोमीटरचं एक ट्रेन आहे जी की युनिफॉर्म स्पीडने ट्रॅव्हल करणार आहे. तिचं स्पीड वगैरे इन्क्रीज झाले तर ते काय फरक पडेल. सो हे सगळं तुम्हाला सॉल्व करायचं आहे आणि हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. हा अराऊंड जास्तीत जास्त 4 मार्क्ससाठी वगैरे येऊ शकतो. नेक्स्ट आहे 2.6 ॲक्टिव्हिटी किंवा प्रॅक्टिस सेट. हे पण खूप महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे आपण लिनियर इक्वेशनमधले वर्ल्ड प्रॉब्लेम्स महत्त्वाचे ठरवले होते त्याचप्रमाणे हे पण महत्त्वाचं आहे. प्रत्येक प्रॉब्लेम याच्यामधला एक वेगळा आणि युनिक आहे, काहीतरी नवीन तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहे. सो तुम्ही हे सॉल्व करू शकता. अगेन हे रोप्सवालं किंवा प्लांटवालं जे आहे तर ते डायग्राम फॉर्ममध्ये आहे किंवा ॲक्टिव्हिटी फॉर्ममध्ये आहे. सो तुम्ही हे नक्कीच रेफर करणार आहात किंवा नक्कीच तुम्हाला हे सॉल्व करता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे 6th, 7th, 8th, 9th आणि 10th हे थोडेसे हॉट्स क्वेश्चन आहेत, बट तरीही हे इझी आहेत आणि त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट जर आपण पाहिला लास्ट क्वेश्चन, तर हा तुम्हाला इथे पाहायला मिळेल म्हणजे सॉल्व करण्यासाठी ब्लँक्समध्ये पाहायला मिळेल. सो हे ब्लँक्स भरणं खूप महत्त्वाचं आहे. सो दॅट्स वाय हाही प्रश्न तुम्ही ॲज अ प्रॅक्टिस म्हणून करू शकता. नेक्स्ट आहे प्रॉब्लेम सेटमधले सगळे MCQs ॲज युजल महत्त्वाचे आहेतच. नेक्स्ट आहे यामधलं तुम्ही प्रत्येकामधला एका एक्झाम्पल सॉल्व करू शकता, कारण एखादा एक्झाम्पल तुम्ही ऑलरेडी सॉल्व केला असेलच अराउंड प्रॅक्टिस सेटमध्ये किंवा सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये वगैरे. नेक्स्ट आहे 7th एक्झाम्पल. 7thमध्ये आहे तुम्हाला हे सगळे क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायचे आहेत, तर तुम्ही पण या ठिकाणी पुन्हा एकदा कुठलाही एखादा दुसरा घेऊ शकता आणि तो सॉल्व करून पाहू शकता. जर सॉल्व करता आलं तर वेल अँड गुड, नाही तर तुम्ही पुन्हा एकदा लर्न करा की कसं सॉल्व करायचं आणि मग तुम्ही सगळे आरामात सॉल्व करू शकता. त्यात हे फ्रॅक्शनवाले खूप महत्त्वाचे असतात किंवा हे फॉर्म्युलावाले महत्त्वाचे असतात. नेक्स्ट आहे 9th क्वेश्चन, 11th क्वेश्चन, 12th, 13th, 14th हे सगळे प्रश्न अगेन महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी पण तुम्हाला बऱ्याचशा नवीन कॉन्सेप्ट शिकायला मिळतील. सो या आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 3rd लेसन, दॅट इज अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन तसं पाहिलं तर हा चॅप्टर थोडासा इझी आहे, कारण इथे तुम्हाला जास्त मोठे फॉर्म्युला वगैरे काही वापरायचे नाही आहेत. मोजकेच फॉर्म्युले आहेत तेच तुम्हाला या ठिकाणी वापरायचे आहेत. सो हे पहिल्यांदा तर तुम्हाला या ठिकाणी डिस्टन्स किंवा ए वगैरे चेक करायचं आहे, ए किंवा टी चेक करायचं आहे, तर ते तुम्ही इझिली चेक करू शकता आणि हे AP वगैरेमध्ये आहे की नाही तेही सांगू शकता. नेक्स्ट जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी काही डिस्क्रिप्शन पाहायला मिळेल. अगेन या ठिकाणी पण डिस्क्रिप्शनच आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट जर इथे पाहिलं तर तुम्हाला काही सॉल्ड एक्झाम्पल्स पाहायला मिळतील. सो हे आहे लेटेस्ट रिमेंबर, हे तुम्ही एकदा लक्षात घेऊ शकता. सो या ठिकाणी आहे हा सिक्वेन्स APमध्ये आहे की नाही हे फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी कॉमन डिस्टन्स सेम असला पाहिजे. सो ते तुम्ही या 2 क्वेश्चन्सच्या आधारे प्रॅक्टिस करू शकता किंवा बाकी सगळे क्वेश्चनही तुम्ही सॉल्व करू शकता. सो हे ऑलरेडी सॉल्व दिलेलं आहे.
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला या ठिकाणी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत आणि ते एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. म्हणजे सॉल्व करून दिलेलं आहे बट तरीही तुम्ही एकदा सॉल्व करू शकता. यामधलं कोणतीही एखादी रँडम व्हॅल्यू घ्या आणि मग सॉल्व करा, जेणेकरून तुम्हालाही कॉन्फिडन्स मिळेल की आपण सॉल्व करू शकतो. अरे या. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 3.1. 3.1मध्ये पुन्हा एकदा सिक्वेन्स दिला आहे आणि AP आहे की नाही ते ओळखायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही हा एक रूटवाला घेऊ शकता, एक 0 पॉईंटवाला आणि एक साधा घेऊ शकता. ओके, सो डिपेंड अपॉन तुमचा इंटरेस्ट तुम्ही या ठिकाणी एक्झाम्पल्स घेणार आहात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे फाइंड टर्म हुज फर्स्ट टर्म इज A अँड कॉमन डिफरन्स इज D. यापैकी कोणाचा फर्स्ट नंबर A म्हणजे जो दिला आहे तो असला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची कंडिशन अशी आहे की कॉमन डिफरन्स या ठिकाणी D असला पाहिजे. सो त्यासाठी आन्सर येणार आहे 4th वन. हा प्रश्न खूप खूप महत्त्वाचा आहे. 2nd वन. हे सगळे क्वेश्चन्स मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहेत रिस्पेक्टिव्ह व्हिडिओजमध्ये आणि आय होप की तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल. नेक्स्ट आहे ते म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. सो तुम्ही एखादा फ्रॅक्शनवाला टर्म घेऊ शकता किंवा जोही तुम्हाला अवघड वाटेल तो टर्म तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे तुम्हाला APचा सिक्वेन्स फाइंड आउट करायचा आहे. तुमच्याकडे त्यासाठी 3 फॉर्म्युले आहेत आणि त्या फॉर्म्युलेच्या आधारे कुठे गेले फॉर्म्युला मिसिंग आणि त्या फॉर्म्युल्याच्या आधारे तुम्हाला हे सगळं सॉल्व करायचं आहे. ओके, सो फॉर्म्युला कोणते कोणते आहेत ते तुम्ही सॉल्व्ड एक्झाम्पल्समधून पाहू शकता. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर याच्यामध्ये जे काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स आहेत तर प्रत्येक सॉल्व्ड एक्झाम्पल हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही हे सॉल्व्ड एक्झाम्पल सोडवले तर प्रॅक्टिस सेटमधले तुम्ही कोणतेही क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह करू शकता. सो दॅट्स वाय हे 5-6 सॉल्व्ड एक्झाम्पल्स खूप महत्त्वाचे आहेत. आणि मग देन आफ्टर हे ॲक्टिव्हिटी बेस्ड तर तुम्ही करणार आहातच. त्यासोबतच हे जर तुम्ही 2nd आणि 3rd पाहिलं तर हे ऑलमोस्ट सेमच आहे. सो दोघांपैकी कोणतेही एक करू शकता. पुन्हा 4th आणि 5th मधलं पण कोणतेही एक तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी सॉल्व वगैरे करू शकता की जस्ट मेथड लक्षात यावी म्हणून. हे सेम सॉल्व्ड एक्झाम्पलमध्ये आहे. सो तुम्ही हवं तर पुन्हा करू शकता किंवा स्किप करू शकता कारण तुम्हाला मेथड कळलेली असेलच. सिमिलरली हे पण सॉल्व्ड एक्झाम्पलप्रमाणेच आहे. बाकी तुम्ही 7, 8 आणि 10th सॉल्व करणार आहात. नेक्स्ट तुम्हाला या ठिकाणी फॉर्म्युला पाहायला मिळतो आहे. जर तुम्हाला सम टोटल फाइंड आउट करायचं असेल तर त्यासाठी. सो हा फॉर्म्युला महत्त्वाचा आहे. अगेन या ठिकाणी दोन्ही फॉर्म्युला एकत्र दिलेले आहेत. सो आफ्टर दॅट हाच फॉर्म्युला जर तुम्हाला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म यासाठी वापरायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने घेणार आहात. सो तुम्हाला फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्मसाठी अशा पद्धतीचा एक प्रश्न येऊ शकतो. सो तुम्ही जस्ट एक सॅम्पल म्हणून हा प्रश्न वाचू शकता जेणेकरून तुम्हाला नॅचरल नंबर्स कसे फाइंड आउट करतात त्यासाठी कसा फॉर्म्युला आला आहे याच्यामधून कळेल. सो जर तुम्हाला नॅचरल नंबर्स वगैरे फाइंड आउट करण्यासाठी सांगितले असतील तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरणार आहात. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे 3 मेथड्स असतात. आपण 3 मेथड्सने हे ऑड नंबरचे वगैरे सॉल्व करतो. एक तर तुम्ही हा फॉर्म्युला वापरून सॉल्व करू शकता किंवा हा जो आपला रेग्युलर फॉर्म्युला आहे तो वापरून सॉल्व करू शकता किंवा तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. सो मोस्टली तुम्ही या 2 पद्धतींचाच वापर करा कारण त्या सोप्या पण आहेत आणि तुम्हाला त्याची सवयही आहे. ओके, किंवा तुम्ही जर इव्हनमध्ये पाहिलं तर इव्हनमध्ये पण सेम ऑडप्रमाणेच आहे. ओके, एक्झॅक्टली सेम आहे. फक्त ऑब्वियसली इव्हन आणि ऑडमध्ये तुम्हाला नंबर्स घेताना वेगवेगळे घ्यावे लागणार आहेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 2 आणि 2n घ्यायचं आहे. तसंच या ठिकाणी तुम्हाला 1 घ्यावा लागणार आहे कारण 1 हा पहिला ऑड नंबर आहे त्यामुळे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला जे सगळे ऑड नंबर्स आहेत 1 to 150 दरम्यानचे त्याची सम फाइंड आउट करायची आहे. मग यासाठी त्यांनी या ठिकाणी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे मेथड 1 आणि मेथड 2. तुम्हाला या दोन्ही मेथड्स करावे लागतील कारण डिपेंड की तुम्हाला क्वेश्चनमध्ये ज्या मेथडनुसार दिलं असेल तेच तुम्हाला पुढे कंटिन्यू करायचं आहे. सो त्यासाठी तुम्हाला या दोन्ही मेथड्स आल्या पाहिजेत आणि ऑब्वियसली पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्याच्यामुळे ते महत्त्वाचं आहेच. अगेन ॲक्टिव्हिटी तुम्ही पूर्ण सॉल्व करणार आहात. नेक्स्ट आहे इवन नंबर्स फाइंड आउट करायचे आहेत. सो तुम्ही जर सॉल्व्ड एक्झाम्पल्स केली असतील तर तुम्ही हे इझिली करू शकता. नेक्स्ट आहे सम ऑफ ऑल दी इवन नंबर्स. तुम्ही जर सॉल्व्ड एक्झाम्पल्समधलं सॉल्व केलं असेल तर मग हे स्किप केलं तरीही चालेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला ॲरिथमॅटिक प्रोग्रेशन फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी तुमच्याकडे 2 इक्वेशन येतील आणि ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. नेक्स्ट आहे 5th वन. खूप महत्त्वाचं आहे कारण हे विचारलं जाऊ शकतं. सो हे इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे 6th वन. हॉट क्वेश्चन आहे. सो हा पण इम्पॉर्टंट आहे. जे सगळे हाय ऑर्डर थिंकिंग क्वेश्चन्स आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत कारण ऑब्वियसली ते तुम्हाला एक्झाममध्येच टेक्स्टबुकमध्ये स्टार करून दिलेले आहेत. सो एक्झाममध्ये येण्याचे चान्सेस जास्त आहेत. नेक्स्ट आहे हे जे 3 क्वेश्चन्स आहेत 3 नाही 2. सो 7th आणि 8th जो क्वेश्चन आहेत तर यामध्ये तुम्हाला स्वतःहून टर्म्स घ्यायचे आहेत. म्हणजे जर 5 टर्म्स सांगितले असतील तर कोणते कोणते घ्यायचे, जर 3 सांगितले असतील तर कोणते कोणते घ्यायचे, 4 सांगितले असेल तर कोणतं घ्यायचं हे तुम्हाला या ठिकाणी हिंट दिलेली आहे. बट एक्झाममध्ये तुम्हाला अशी हिंट वगैरे दिली जाणार नाही. सो दॅट्स वाय तुम्ही 7th आणि 8th पैकी कोणतंही एखादं सॉल्व करू शकता. एक सॉल्व केलं की दुसरं तुम्हाला कळेलच. नेक्स्ट 9th क्वेश्चन एक खूप महत्त्वाचा आहे कारण हा थोडासा वेगळ्या पद्धतीचा आहे. सो दॅट्स वाय हा एक क्वेश्चन आहे. नेक्स्ट जर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये पाहिलं तर ॲप्लिकेशनमध्येही
सगळ्यात पहिल्यांदा तर जेही वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. कारण टेक्स्टबुक जर तुम्हाला जर बाहेरचे वर्ड प्रॉब्लेम येणार असतील तर ऑब्व्हियसली तेच टेक्स्टबुकवरतीच आधारित असणार आहेत. तुम्हाला फक्त त्यामध्ये काही व्हॅल्यूज वगैरे चेंज करून किंवा थोडंसं नाव वगैरे चेंज करून दिलं जाऊ शकतं. सो दॅट्स वाय टेक्स्टबुकमधले वर्ड प्रॉब्लेम्स खूप महत्त्वाचे आहेत. आणि जर तुम्ही हे सोडवले तर तुम्हाला प्रॉब्लेम सेटमधले आणि प्रॅक्टिस सेटमधले इझिली सॉल्व करता येतील. सो हे तीनही एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहे. बाकी तुम्ही हा स्किप करू शकता. 4th वन. 5th वन पण ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे, बट तुम्ही 5th आणि 6thपैकी कोणताही एखादा सॉल्व करू शकता. कारण दोन्ही पण ऑलमोस्ट फायनान्स म्हणजे जसं की डाटा दिलेला आहे 5thमध्ये आणि 6thमध्ये तो ऑलमोस्ट सेम आहे. सो तुम्ही बेटर आहे की 6th वन सॉल्व करून पहा, तुम्हाला 5th वन पण येईलच. नेक्स्ट आहे ॲज आय हॅव सेड की सगळे सॉल्ड एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहेत आणि त्यासोबतच जे वर्ल्ड प्रॉब्लेम्स आहेत ते देखील महत्त्वाचे आहेत. सो हे पूर्णच महत्त्वाचं आहे कारण यापैकी कोणताही क्वेश्चन येऊ शकतो, कारण सगळेच क्वेश्चन सेम लेवलवरती आहेत. ओके, सो सगळे महत्त्वाचे आहेत. हार्डली 6 क्वेश्चन आहेत, तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. आणि यामधले बरेचसे क्वेश्चन्स असे आहेत की जे तुम्ही जर तो क्वेश्चन सॉल्व केला तर तुम्हाला प्रॉब्लेम सेटमधलेही क्वेश्चन्स इझिली सॉल्व करता येतील. ओके, आणि प्रत्येक क्वेश्चन हा डिफरंट वेगवेगळ्या प्रकारचा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन सॉल्व करावा लागेल. ॲज युज्युअल तुम्हाला प्रॉब्लेम सेटमधले सगळे MCQs करायचे आहेत, कारण MCQs हे मोस्टली म्हणजे ऑलमोस्ट टेक्स्टबुकमधलेच येतात. नेक्स्ट आहे हे तुम्ही इझिली सॉल्व करू शकता कारण हे प्रॅक्टिस सेटमधलंच आहे, किंवा तुम्ही सॉल्ड एक्झाम्पल्स केले असतील तर त्यामधलं आहे. हे देखील प्रॅक्टिस सेटमध्ये सेम एक्झाम्पल्स आहेत, सो तुम्ही हे करूही शकता किंवा स्किपही करू शकता ॲज यू विश. नेक्स्ट आहे पुन्हा एकदा सम ऑफ फर्स्ट 10 नंबर्ससाठी तुम्हाला आधी इक्वेशन तयार करावे लागतील आणि मग आपला फॉर्म्युला वापरावा लागेल. सो हे थोडंसं वेगळं एक्झाम्पल आहे, तुम्ही हे घेऊ शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे n आणि nth टर्म तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, हे पण थोडंसं इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे पुन्हा एकदा या ठिकाणी तुमच्याकडे इक्वेशन्स येतील आणि त्याच्या आधारे फाइंड आउट करायचं असेल तर हे काही एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट आहे तुम्हाला फर्स्ट टू n नॅचरल नंबर सांगितले, सो हे पण महत्त्वाचं आहे कारण n वगैरे व्हॅल्यू घेऊन तुम्ही बऱ्याचदा एक्झाम्पल्स सॉल्व करत नाही, बट हे काही महत्त्वाचे एक्झाम्पल्स आहेत किंवा हिडन एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट कॉमन डिफरन्स वगैरे तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकता. ओके, सो नेक्स्ट आहे या ठिकाणी 9th क्वेश्चनमध्ये तुम्हाला जरासं डिव्हिजन वगैरे कशा पद्धतीने आपण करतो, डिवायझर काय आहे, डिव्हिडंड काय आहे याचा पण अभ्यास करावा लागेल. 3 पार्ट्समध्ये कसं डिवाईड करायचं, सो हे एक वेगळ्या पद्धतीचं एक्झाम्पल आहे, हे एक सॉल्व करणार आहात. नेक्स्ट आहे तुम्हाला एखादं मधला टर्म दिले, बाकीचे टर्म्स फाइंड आउट करा, तर हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. हे 11th वन तर खूपच इम्पॉर्टंट आहे कारण या ठिकाणी तुम्हाला अजून एक वेगळ्या पद्धतीचं एक्झाम्पल आहे. नेक्स्ट 12th इम्पॉर्टंट आहे, त्याच्यानंतर 13th आहे आणि 14th तुम्हाला सगळे बॉक्स दिलेले आहेत ते फिल करायचे आहेत. सो हे ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे. तुम्ही म्हणाल मी सगळंच इम्पॉर्टंट सांगते, कारण बेसिकली या ठिकाणी जेही काही प्रश्न आहेत तर थोडे प्रश्न वगळले तर बाकी सगळे प्रश्न हे नवीन पद्धतीचे आहेत. सो तुम्हाला ॲटलिस्ट मेथड माहिती पाहिजे की हा प्रश्न कसा सॉल्व करायचा आहे, तरच तुम्ही ते एक्झाममध्ये जर सपोज की म्हणजे असं येत नाही, पण सपोज की व्हॅल्यू बदलून वगैरे आलं किंवा काही थोडेसे चेंजेस करून आले तर तुम्हाला ते सॉल्व करता यावं. ओके, सो त्यासाठी तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्स माहिती असले पाहिजेत. यामधला प्रत्येक क्वेश्चन हा वेगवेगळ्या पद्धतीचा आहे, सो प्रत्येक पद्धत एकदा तरी हाताखालून गेली पाहिजे. नेक्स्ट आहे फायनान्शियल प्लॅनिंग, फुल रिड्यूस्ड आहे, फक्त या बॅचसाठी म्हणजे 2022च्या बॅचसाठी रिड्यूस्ड आहे. जर कोणी हा व्हिडिओ नंतर पाहत असाल तर तुमच्यासाठी हा रिड्यूस मे बी असेल नसेल, आय डोंट नो अबाउट दी फ्युचर. सो नेक्स्ट आहे प्रोबॅबिलिटी, सगळ्यात इझी चॅप्टर आहे. सो आय वुड सजेस्ट की तुम्ही यामधलं सगळं सॉल्व करू शकता किंवा तुम्हाला एखादं जरी सॉल्व केलं तरी बाकीचे कसे सॉल्व करायचे याची आयडिया येऊ शकते. यामध्ये तुम्हाला जे कॉईन्सवरती आधारित प्रश्न आहेत, जे आपला डाईस असतो त्याच्यावरती आधारित प्रश्न आहेत किंवा प्लेईंग कार्ड्स यावरचे प्रश्न येऊ शकतात. सो त्याच्यामुळे प्लेईंग कार्ड्स किती आहेत, त्याच्यामध्ये हार्टवाले किती आहेत, डायमंडवाले किती आहेत, क्लब किती आहे, स्पेड किती आहे, एस किती आहे, हे सगळं तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ब्लॅक किती आहेत, रेड किती आहेत, हा सगळा डाटा पूर्ण महत्त्वाचा आहे. कधीतरी पत्ते खेळले असतील, सो ते तुमच्या लक्षात असेल किंवा नसेल, बट तुम्ही ते ॲटलिस्ट ऑब्झर्व करून किंवा लक्षात ठेवून कसंही करून हे लक्षात ठेवा, कारण हा डाटा तुम्हाला पुढे खूप उपयोगी पडणार आहे. सो नेक्स्ट आहे 5.1मध्ये बेसिकली तुम्हाला फक्त पॉसिबिलिटीज फाइंड आउट करायच्या आहेत. सो दॅट्स वाय तुम्ही यापैकी कोणतेही 1-2 क्वेश्चन सॉल्व करू शकता. बेसिकली कार्डचे वगैरे सॉल्व करा कारण ते तुम्हाला पुढे पण उपयोगाला पडतील. सो कार्ड आहे किंवा समथिंग नावं वगैरे आहेत तर यापैकी कोणतेही 2-3 सॉल्व करा. जस्ट तुम्हाला मेथड माहिती असली पाहिजे की कसं सॉल्व करायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट हा जो चार्ट आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे, हा तुम्ही आधी फिल करून घ्या. मी ऑलरेडी व्हिडिओजमध्ये अपलोड केलेले आहेत की चार्ट्स कसे फिल करायचे किंवा जे पण थिअरी वगैरे असल्याची ते अपलोड केलेलं आहे, तुम्ही ते व्हिडिओज रेफर करू शकता. सो या ठिकाणी बेसिकली हा चार्ट जर तुम्हाला आला तर तुम्ही इझिली प्रोबॅबिलिटीमधील बरेचसे क्वेश्चन्स इझिली सॉल्व करू शकता. सो हा चार्ट महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आहे याच्यामध्ये हे जे एक्झाम्पल्स आहेत अशा पद्धतीचे, तर हे बऱ्याचदा ब्रेकडाऊन करून विचारले जातात. सो त्याच्यामुळे
हा जो प्रॅक्टिस सेट आहे 5.2 हा खूप महत्त्वाचा आहे. याच्यामधले सगळेच क्वेश्चन्स ऑलमोस्ट महत्त्वाचे आहेत. त्यातल्या त्यात हा जरा डेटवाला येत नाही, बट बाकी सगळे खूप महत्त्वाचे आहेत. आणि हा बॉईज आणि गर्ल्सवाला पण खूप महत्त्वाचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला वेरियस असे फोड करून दिलेले आहेत. मग हा एका मार्काला, हा एका मार्काला, हा एका मार्काला असं पण तुम्हाला येऊ शकतं. सो दॅट्स वाय हे सॉल्ड एक्झाम्पल महत्त्वाचं आहे. जर तुम्ही हे सॉल्ड एक्झाम्पल केलं तर तुम्हाला पुढच्या प्रॅक्टिस सेटमधले बरेचसे क्वेश्चन्स इझिली करता येतील. कारण बेसिकली तेच असतं की तुम्हाला 1 हेड आलं पाहिजे, 1 टेल आलं पाहिजे, ॲटलिस्ट 1 हेड आलं पाहिजे. तर हे जे ॲटलिस्टवाले किंवा मोस्टवाले जे शब्द असतात मध्ये त्याचा अर्थ काय हे तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पल्समधून इझिली कळेल. त्यासोबतच एक बॅग आहे, त्याच्यामध्ये कार्ड्स वगैरे आहेत, तर हे पण तुम्ही सॉल्व करू शकता. सो बेसिकली सॉल्ड एक्झाम्पल्स तुम्हाला सगळेच करायचे आहेत आणि सॉल्ड एक्झाम्पल्सवरूनच तुम्हाला आयडिया येईल की कशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सेटमध्ये काहीच नाही आहे, हा नल सेट आहे, तर तो कसा लिहायचा वगैरे हे सगळं तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पल्समधूनच कळणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्ही एकदा का सॉल्ड एक्झाम्पल्स सोडवले की तुम्ही जस्ट या एक्झाम्पल्समधून गो थ्रू करा. प्रत्येक सॉल्व करायची गरज नाही आहे. तुम्हाला जर माहिती आहे की वरती म्हणजे वरच्या फेसवरती कोणते इवन नंबर्स येणार आहेत, तर तुम्ही फक्त मनातल्या मनातही सोडवू शकता. प्रत्येक वेळी लिहून सोडवायची गरज नाही आहे. बट ॲटलिस्ट यू शुड नो की त्याच्या आधी काय लिहायचं आहे, सेंटेन्स कसं फॉर्म करायचं आहे. कारण प्रोबॅबिलिटीमध्ये मोस्टली तुम्हाला सेंटेन्स देखील फॉर्म करावं लागतात. जसं की फॉर एक्झाम्पल या ठिकाणी इव्हेंट लिहिलेला आहे, मग त्या इव्हेंटनुसार कसे तुम्हाला सेट्स घ्यायचे आहेत हे सगळं माहिती असलं पाहिजे. या ठिकाणी पण सेम आहे. तुम्हाला जर तुम्ही एखादा असा प्रश्न सॉल्व केला की तुम्हाला अशा प्रकारचे बरेचसे प्रश्न इझिली सॉल्व करता येऊ शकतात, हे आपण सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये पाहिले. सो तुम्ही हे स्किप वगैरे करू शकता. तर असेच हे सगळे प्रश्न आहेत. आय वुड सजेस्ट की तुम्ही हे सगळे सॉल्व करा. नेक्स्ट आहे हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती तुम्हाला MCQs पण येऊ शकतात, जे की ऑलरेडी प्रॉब्लेम सेटमध्ये आहेत. अगेन याच्यावरती आधारित जे काही सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत त्यात ते सगळे महत्त्वाचे आहेत. कारण सॉल्ड एक्झाम्पल्स केल्यानंतरच तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये सगळे एक्झाम्पल्स इझिली सॉल्व करता येतील. हे तुम्हाला MCQsमध्ये वगैरे विचारलं जातं की तुम्हाला प्रोबॅबिलिटी दिल्या जातात आणि विचारलं जातं की कोणती प्रोबॅबिलिटी व्हॅलिड आहे, कोणती व्हॅलिड नाही आहे. सो ते तुम्हाला याच्या आधारे वगैरे फाइंड आउट करता आलं पाहिजे किंवा तेव्हा क्लिक झालं पाहिजे. सो हा एक पॉईंट आणि हा पहिला पॉईंट, दोनच पॉईंट. हा बाकीचा पॉईंट एवढा इम्पॉर्टंट नाही आहे. नेक्स्ट आहे या ठिकाणी पण सेम एक्झाम्पल्स आहेत जे तुम्हाला सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये होते. सो सॉल्ड एक्झाम्पल्स जर व्यवस्थित केले असतील तर तुम्हाला हे एक्झाम्पल्स खूप इझी जातील. असं म्हणत नाही आहे मी की हे करायची गरज अजिबातच नाही आहे. बट तुम्ही जर सॉल्ड एक्झाम्पल्स केले असतील तर तुम्हाला एक आयडिया मिळेल आणि तुम्हाला आयडिया मिळेल की तुम्ही मनाने आरामात सॉल्व करू शकता, असं वॉट आय फील. नेक्स्ट आहे 4th आणि 5th. याच्यामध्ये तुम्हाला ऑड नंबर, मल्टिपल्स ऑफ 5 वगैरे फाइंड आउट करायचे आहेत की त्या डिजिट्समधले काय काय असतील. नेक्स्ट आहे तुम्हाला एस आणि स्पेडबद्दल विचारलेलं आहे. आफ्टर दॅट इथे या ठिकाणी पुन्हा एकदा सगळे MCQs आहेत. MCQs जसं की फॉर एक्झाम्पल इथे आहे की कोणतं प्रोबॅबिलिटी रिप्रेझेंट नाही करत किंवा कोणतं व्हॅलिड नाही आहे, तर ते तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. नेक्स्ट 5th क्वेश्चन बऱ्याच ठिकाणी आलेला आहे प्रॅक्टिस पेपर्समध्ये वगैरे. सो हा पण महत्त्वाचा आहे आणि बाकीचे 2 MCQs देखील महत्त्वाचे आहेत. नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला पर्सेंटेज वगैरे दिलं आहे. सो हा थोडासा वेगळा क्वेश्चन आहे. तुम्हाला या ठिकाणी एकतर सगळे पर्सेंटेजमध्ये किंवा एकतर सगळे फ्रॅक्शनमध्ये किंवा एकतर सगळे डेसिमलमध्ये कन्वर्ट करून मग लिहावं लागतं. सो हा थोडासा वेगळा आहे. नेक्स्ट आहे 3rd क्वेश्चन. या ठिकाणी तुम्हाला डिफेंडर काय आहे, हॉकी टीममधलं थोडीशी माहिती असली पाहिजे जेणेकरून तुम्ही इझिली हे सॉल्व करू शकता. नेक्स्ट तुम्हाला जर या ठिकाणी बॉल्स वगैरे दिलेले आहेत तर रेड बॉलची प्रोबॅबिलिटी किती आहे, ब्ल्यू बॉलची किती आहे, हा असा एखादा प्रश्न सॉल्व करा जेणेकरून तुम्हाला हा असा पण प्रश्न सॉल्व वगैरे करता येईल. नेक्स्ट हा प्रश्न एक महत्त्वाचा आहे. हा थोडासा वेगळा आहे. बाकी तुम्हाला हे जे प्रश्न आहेत हे ऑलरेडी तुम्ही प्रॅक्टिस सेटमध्ये ऑलमोस्ट सोडवलेले आहेत. हा पण प्रश्न तुम्ही सोडवलेला आहे प्रॅक्टिस सेटमध्ये. अरे यार हां. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे याच्यामध्येही तुम्हाला डिपेंडिंग अपॉन ते जे कार्ड्स आहेत त्याच्यावरती आधारित प्रश्न आहेत. सो तुम्हाला नॅचरल नंबर काय आहे हे आधी माहिती असलं पाहिजे, होल नंबर्स काय असतात हे माहिती असलं पाहिजे. सो त्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट बॉल्सवाले तुम्ही ऑलरेडी सॉल्व केलेत, बट या ठिकाणी इदर ऑर हे शब्द वापरून मग तुम्हाला त्याचा अर्थ लागला पाहिजे की इदर रेड ऑर व्हाईट हे कसं एकत्र मॅनेज करायचं. सो त्यासाठी हा प्रश्न. नेक्स्ट आहे 15th आणि 14th. 14thमध्ये तुम्हाला एक वेगळा प्रश्न आहे की ते स्टुडंट्स वगैरे घेतलेले आहेत, आउट ऑफ वगैरे आहे. सो त्यासाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे. नेक्स्ट आहे 15th जर स्टारवाला आहे तर हा तुम्ही केलाच पाहिजे. नेक्स्ट आहे 16th ऑलमोस्ट सेम आहे. सो तुम्ही करूही शकता, स्किपही करू शकता. 17th ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे. सो तुम्ही हा केला पाहिजे. ओके. सो नेक्स्ट आहे ते म्हणजे स्टॅटिस्टिक्स, जो की रिड्यूस झालेला आहे या बॅचसाठी.
सो हा तर तुम्हाला नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फक्त 4च चॅप्टर्स आहेत. एक तर पहिलं लिनियर इक्वेशन, दुसरं म्हणजे क्वाड्रॅटिक, तिसरं अरिथमॅटिक आणि चौथं प्रोबॅबिलिटी. सो 4च सिलेबस कमी असल्यामुळे किंवा 4च लेसन्स असल्यामुळे तुम्ही शक्यतो सगळे प्रश्न सॉल्व करा. ॲटलिस्ट एकदा तरी करा, जेणेकरून तुम्ही तुमचं जे टार्गेट आहे ते अचीव्ह करू शकता. 95 मार्क्स तुम्ही मिळवू शकता. पार्ट 2चं जर तुम्हाला अशा पद्धतीने इम्पॉर्टंट क्वेश्चन्स वगैरे काही हवं असेल तर नक्की सांगा, मी तेही अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. सो थँक्यू सो मच. बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.